शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पीएम किसान प्लस नमो शेतकरी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा। संपूर्ण माहिती जाणून घेऊ। पीएम किसान योजनेच्या पीएम किसान योजना या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायलाच पाहिजे आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता हे एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकंदरीत टाकायला पाहिजे। कारण की आता नवीन वर्ष येत आहे, नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पडायच पाहिजे। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे, पण 22वा हप्ता पीएम किसान योजनेचा भेटायला पाहिजे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला पाहिजे। या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। पण या यूट्यूब चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नाही, त्यामुळे आताच सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि एकंदरीत पाहिलं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी देण्यात आला होता, जमा झाला होता। पण पीएमचा आणि नमोचा हप्ता साधारणपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायलाच पाहिजे, कारण की दोन्ही हप्ते एकत्रित दिले तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होईल। तर यावर्षी पीएम किसान योजनेचा म्हणजेच नवीन वर्षामध्ये दोन्ही हप्ते जर एकत्रित आले तर निश्चितच शेतकऱ्यांचं एक चांगलं होईल। कारण की शेतकरी अगोदरच आपण पाहिलं तर एकंदरीत जो पीक निघत आहे या पिकाला एकतर हमीभाव नाही आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न हे घटलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात हळद जी आहे पीक, या हळद पिकाचं सुद्धा यावर्षी जे उत्पन्न आहे तो कमी होण्याची शक्यता आहे। या हळद सुद्धा यंदा शेतकऱ्यांसाठी जे आपण अतिवृष्टीमुळे फार मोठं कापूस असेल, हळद असेल, सोयाबीन असेल, अक्षरशः शेतकऱ्यांची पिके ही नष्ट झालेली होती आणि अतिवृष्टीचे जे पीक विमा आहे तो पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेला नाही, तो पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर टाकायला पाहिजे। धन्यवाद। जय शिवराय।